ही शांतता जर ते म्हणत असतील तर त्याला शिवसेनेच्या भाषेत व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषेत शंढांची शांतता म्हणतात. शंढ हा शब्द अनपार्लमेंटरी नाही, त्याच्यामुळे ते उगाच तुम्ही त्या फुलाबिला दाखवू नका. याला शंढांची शांतता म्हणतात. युद्ध भारताच्या सीमेवर आलेलं आहे. युद्ध जरी इराण, इस्रायल, अमेरिका आणि अन्य राष्ट्रातलं असलं तरी त्याच्या ज्वाळा ज्या आहेत या भारतापर्यंत पोचलेल्या आहेत. या सगळ्याचा फटका महागाई, पेट्रोल डिझेलच्या किमतीचा भडका, रोजगार, आपली कृषी उत्पन्न जी इथून त्याची आपण निर्यात करतो अनेक देशात, ती ठिकठिकाणच्या बंदरावर अडकून पडलेली आहे. शेतकऱ्यांचं नुकसान. आणि भारताची नक्की भूमिका याच्यामध्ये काय आहे? या जागतिक घडामोडीमध्ये, ज्या मध्य आशियामध्ये, मिडल ईस्टमध्ये युद्ध भडकलेलं आहे, त्याच्यामध्ये भारताची भूमिका, प्रधानमंत्र्यांची भूमिका नक्की काय आहे हे समजून घ्यायचा या देशाला अधिकार आहे. आणि त्याच्यावर चर्चा ही देशाच्या संसदेमध्ये व्हायला हवी. त्यात विरोधी पक्षाचं काही चुकतं असं वाटत नाही, पण सरकारला कोणत्याही राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर देशात चर्चाच घडू द्यायची नाही आहे. ही जी भीती आहे ही राहुल गांधींची भीती आहे. कारण राहुल गांधीकडे भारताचं आंतरराष्ट्रीय धोरण, भारत करत असलेल्या गुप्त तडजोडी या संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांच्या हातामध्ये असते. आणि राहुल गांधी जेव्हा बोलतात, जे प्रश्न उपस्थित करतात, जी माहिती देतात, त्याच्यावर भाजपा सरकारकडे उत्तर देण्याची कोणतीही तयारी नसते. सर, जयशंकर यांनी काल स्पष्टीकरण कोणी त्यांनी असं म्हटलं की आम्ही शांततेच्या बाजूने आहोत, पण ती शांतता नेमकी कुठली हे स्पष्ट. बघा, ही शांतता जर ते म्हणत असतील तर त्याला शिवसेनेच्या भाषेत व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषेत शंढांची शांतता म्हणतात. शंढ हा शब्द अनपार्लमेंटरी नाही, त्याच्यामुळे ते उगाच तुम्ही त्या फुलाबिला दाखवू नका. याला शंढांची शांतता म्हणतात. युद्ध भारताच्या सीमेवर आलेलं आहे. भारताच्या सागरी हद्दीमध्ये अमेरिकेने हल्ला करून इराणचे एक जहाज बुडवलं आहे. 100वर नौसैनिक मारलेले आहेत. स्वतः मोदी हे युद्धाच्या आधी 2 दिवस इस्रायलला जाऊन आले. इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांच्या हत्येनंतर अजूनपर्यंत देशाच्या प्रधानमंत्र्यांनी साधा शोक व्यक्त केलेला नाही. अशा वेळेला तुम्ही शांततेच्या बाजूने कसं? जो इराण आपल्या हिंदुस्थानचा वर्षानुवर्षाचा मित्र आहे, पुरातन मित्र आहे, त्यांचे सर्वोच्च नेते मारले जातात आणि तुम्ही शोक व्यक्त करत नाही, याचा अर्थ तुमची शांतता, या सरकारची शांतता ही शंढांची शांतता आहे. एप्स्टाईन फाईलवर डोनाल्ड ट्रम्प हे सगळं करतायत असा आरोप अमेरिकेमध्ये होतोय. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नाही, तेच कारण भारतात सुद्धा आहे गप्प राहण्याचं. एरवी आमचे विश्वगुरू प्रत्येक विषयावरती जगाला सल्ले देत असतात. एप्स्टाईन फाईल हेच युद्धाचं मोठं कारण आहे. एप्स्टाईन फाईल. आणि जेफ्री एप्स्टाईन हा ज्यू होता, इस्रायल होता, हे आपल्याला माहीत नसेल तर मी सांगतो. आणि इस्रायलनं त्या माध्यमातून जगातल्या अनेक राजकारण्यांना, उद्योगपतींना आपल्या जाळ्यामध्ये अडकवलं होतं. ही खरी स्टोरी आहे, ही खरी कथा आहे त्याच्यामागची.